अर्थ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणतर्फे जी आपल्याला एसएनसीस किट, पेटी, सेफ्टी किट, डिनर सेट 30 भांडी संच मिळत आहे. तर याची ही अपॉइंटमेंट्स जी आहे तर आता सध्या फुल झालेली आहे. त्यानंतर बघा काही बांधकाम कामगारांचे जे प्रश्न आलेले आहेत की आपल्याला ताई ही वेबसाईट असणार आहे तर ही पुन्हा कधी चालू होणार आहे, आमची अपॉइंटमेंट जी आहे तर ही कधी बुक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बघा ज्या योजनेमध्ये आता आम्हाला भांडी संच मिळालेला आहे, त्याचबरोबर पेटी आणि एस-एस-सीच किट मिळालेली आहे. त्याच्यामध्ये काही वस्तू कमी आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मग बघा धान्य साठवण ट्रंक असेल, पिलिंग रॉड असेल किंवा असे बरेच साहित्य गायब झालेलं आहे. याविषयी सुद्धा काही तुम्हाला माहिती द्यायची आहे. त्याच्यामुळे आज हा जो व्हिडिओ असणार आहे तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. वरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून सर्वात अगोदर व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल आणि माझा एक पण व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. राष्ट्रीय इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे आपल्याला जी 32 क्लेम मिळालेले आहेत. 32 क्लेम मध्ये बघा महाराष्ट्र शासनाने बांधकाम कल्याणकारी योजनेमध्ये जे बांधकाम कामगारांना जे क्लेम दिलेले आहेत, योजना दिलेली आहेत, त्याच्यामध्ये काही बघा घोटाळे सुद्धा करण्यात आलेले आहेत. याविषयी सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. बघा जे बांधकाम कामगार आहेत तर त्यांचा बराच प्रश्न आलेला आहे की ताई आता सध्या अपॉइंटमेंट्स ही बंद झालेली आहे, फुल दाखवत आहे. बघा काही कालावधीसाठी अपॉइंटमेंट सध्या फुल झालेली आहेत. बघा 500 ते 600 लोकांचं शिबिरामध्ये सुद्धा इतकी जास्त गर्दी झालेली आहे. त्याच्यामुळे सर्व अपॉइंटमेंट्स जे आहेत वेबसाईट तर सुद्धा सध्या चालू आहे, पण OTP येत नाही, प्रिंट निघत नाही किंवा पावती निघत नाही. तर सध्या ही जी वेबसाईट असणार आहे बांधकाम कामगार योजनेची तर सध्या थोड्या वेळेसाठी स्थगित केलेली आहे. म्हणजे कॅलेंडर ओपन नाही. बघा काही दिवसांनी कॅलेंडर ओपन झालं की लगेच आपण माहिती देणार आहोत. सध्या माहितीनुसार बघा अपडेटनुसार हे जे कॅलेंडर असणार आहे किंवा ही जी अपॉइंटमेंट्स असणार आहे, नोंदणी जी असणार आहे तर ही 2 ते 3 दिवसांनी सुरू होण्याची शक्यता अपडेट्स ही आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. बघा आज आहे 11 मार्च तर 11 मार्च आहे तर मग 13 मार्च, 14 मार्च आणि 15 मार्चच्या दिवशी ही जी वेबसाईट चालू होऊ शकते. तर माहितीच्या नुसार ही जी माहिती मी तुम्हाला देत आहे. तर 20 मार्चला किंवा मग 21 मार्चला तुमचं शिबिर जे असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही निवडलेल्या ठिकाण असणार आहे. तर ते तुम्हाला बांधकाम कामगाराची पोचपावती जी आहे तर घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर आधार कार्ड, रेशन कार्ड डॉक्युमेंट्स असतील तर तुम्हाला शिबिराच्या ठिकाणी घेऊन जायचे आहेत आणि तिथे तुम्हाला ज्या भांडी संचासाठी तुम्ही फॉर्म भरलेला असेल किंवा मग एस-एस-सीच किट असेल, पेटी किट असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा बघा काही वस्तू कमी येत आहेत, असं बरेच प्रश्न आपल्याला आलेले आहेत. बघा या अपडेटनुसार ज्या ठिकाणी केंद्र आहे, तर केंद्र प्रमुखाच्या नोंदणीनुसार तुम्हाला तुमच्या भांडी संचामध्ये काय कोणती कमी वस्तू आलेली आहे, तर केंद्र प्रमुखाकडे तुम्हाला तुमची नोंदणी करायची आहे. जी वस्तू तुम्हाला आलेली नाही, तर ती नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी ती नोंदणीकृत दाखवायची आहे. काही जिल्ह्यांमध्ये 36 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमध्ये सध्या बोगस नोंदणी सुद्धा नोंदणीकृत झालेली आहे. बोगस कामगारांनी सुद्धा आपली नोंदणी करून काही लूटमार केलेली आहे, अशी माहिती आपल्यासमोर आलेली आहे. तर ही माहिती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा काही घोटाळे बांधकाम कामगारांच्या विषयी बांधकाम कामगारांना जी काही भांडी संच आलेला आहे, एस-एस-सीच किट आहे, तर याच्या मार्फत काही घोटाळे सुद्धा करण्यात आलेले आहेत. ही बोगस बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी करून बोगस असे काही रुपये जे आहेत, तर बघा याच्यामध्ये जो आकडा असणार आहे ती 3,62,00,00,000 रुपये एवढी जी रक्कम आहे, तर ही लुबडलेली आहे. ही जी माहिती आहे, तर ही आपल्याला मीडियातर्फे आलेली आहे. बघा एवढे असे घोटाळे जिल्ह्यांमध्ये होत आहेत. त्याच्यामुळे जे काही वस्तू असतील, भांडी संच असेल, गृहोपयोगी संच असेल किंवा मग सेफ्टी किट, सुरक्षा किट असेल, तर याच्यामध्ये सुद्धा काही कमी वस्तू येत आहेत. तर अशा घोटाळ्यांमार्फतच ही जी वस्तू असतात, तर हे कमी होत असतात. कामगार आहेत, तर यांची सुद्धा फसवणूक होत आहे. जे खरंच कामगार आहेत, बांधकाम कामगार आहेत, नोंदणीकृत कामगार आहेत, तर त्यांच्यापर्यंत ही योजना जी आहे, तर सध्या पोहोचत नाही. नोंदणीकृत जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तर बघा आता सध्या ही जी नोंदणी आहे, नोंदणी तुम्ही 25 मार्चपर्यंत करू शकता. वेबसाईट ही 25 मार्चपर्यंत चालू होऊ शकते, अशी अपडेट आपल्याला आलेली आहे. अपडेट आहे 20 तारखेला शिबिर फुल झालेलं आहे 20 तारखेपर्यंत. त्यानंतरच हे जे ओपन होणार आहे, वेबसाईट ओपन होणार आहे. तर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही जी वेबसाईट आहे, तर ही 14, 15
त्याचबरोबर 13 मार्च 14 मार्च आणि 15 मार्चला ओपन होईल तर अशी शक्यता दर्शवण्यात आलेली आहे. तर अकोला, नागपूर, त्याचबरोबर चंद्रपूर, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, नाशिक त्याचबरोबर धुळे, तर या जिल्ह्यांमध्ये ही जी वेबसाईट चालू होण्याची शक्यता दर्शवण्यात आलेली आहे. अशी अपडेट आपल्याला बांधकाम कामगार योजनेकडून आलेली आहे. बघा 2 ते 3 दिवसांनी ही जी वेबसाईट चालू झाल्यानंतर तुम्ही तुमची अपॉइंटमेंट्स ही बुक करू शकता. नोंदणी तुम्ही बुक करू शकता. कामगार आहेत तर त्यांनी बघा आपली नोंदणी केलेली आहे. पण आतापर्यंत भांडी संच, सेफ्टी किट आणि पेटीसुद्धा मिळालेली नाही. तर बघा लक्षांक आता सध्या पूर्ण झालेला आहे, फुल झालेला आहे, अशी अपडेट्स आपल्याला आलेली आहे. केंद्रामध्ये 500, 600, 700 लोकांची गर्दी जमा होत आहे. लॉट आलेला होता, तर तो कोटा आहे, तर तो फुलसुद्धा झालेला आहे. त्याच्यामुळे बघा तुम्हाला थोड्या दिवसांसाठी वाट पाहावी लागणार आहे. मग 2 ते 3 दिवसांनी सुद्धा तुमचे जे काही शिबिर तुम्ही निवडलेली असू शकते किंवा मग नोंदणी असेल किंवा मग तुम्ही जे काही कागदपत्र तुमचे सबमिट होत नसतील, ओ-टी-पी येत नसेल, प्रिंट निघत नसेल किंवा मग कॅलेंडरच ओपन होत नसेल, तर बघा 25 मार्चपर्यंत हे कॅलेंडर ओपन होऊ शकते. तर याच्यामागे काही शासनाचा काही निर्णय नसतो. तर हे जे असते वेबसाईटवरती सर्व काही डिपेंड असतं. तर बघा माझ्या माहितीनुसार तुम्हाला 25 मार्चपर्यंत बांधकाम कामगारांना जे काही आपली नोंदणी करायची आहे, अपॉइंटमेंट्स बुक करायच्या असतील तर 25 मार्चपर्यंत होऊ शकते. तर आज आहे 11 मार्च. तर 11 मार्चची ही जी अपडेट्स आहे तर खूप महत्त्वाची असणार आहे. हा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण महाराष्ट्र शासनाकडून जे आपल्याला 32 क्लेम मिळालेले आहेत, तर 32 क्लेममधील बघा जे काही भांडी संच असेल, एसेन्शियल्स किट असेल, पेटी, सेफ्टी किट असतील, त्याचबरोबर मुलांसाठी शासनाने काही शिष्यवृत्ती दिलेली आहे. लग्नासाठी सुद्धा मुलीच्या लग्नासाठी शिष्यवृत्ती दिलेली आहे. तसेच बघा नववधूसाठी, प्रसूतीसाठी सुद्धा काही आपल्याला याच्यामध्ये जे क्लेम्स आहेत, तर ते सुद्धा मिळालेले आहेत. तर या क्लेम्समध्ये अजून एक जो क्लेम्स आपल्याला मिळणार आहे, बांधकाम कामगार घरकुल यादी नोंदणी. तर ही जी यादी असणार आहे, घरकुल यादी, तर याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच बांधकाम कामगारांना घरकुल सुद्धा येणार आहेत. आणि तसेच बघा महिलांसाठी म्हटलं घेतलं गेलं तर इथे सुद्धा महिलांसाठी शिलाई मशिनीचा सुद्धा आपल्याला अर्ज नमूद करता येत आहे. तर अशी जी अपडेट्स आहे तर ही सुद्धा खूप महत्त्वाची असणार आहे. असेल तर 13-14 मार्च त्याचबरोबर 15 मार्चच्या दिवशी तुम्ही वेबसाईटवरती व्हिजिट करायचं आहे. त्यानंतर कॅलेंडर ओपन झाल्यानंतर जे शिबिर निवडायचं आहे, तर लाल कलरमध्ये बघा तुम्हाला निवडायचं नाही. लाल कलरमध्ये शासनाकडून सुट्टी असते, त्याच्यामुळे लाल कलरचं शिबिर तुम्हाला निवडायचं नाही. शिबिर निवडताना जवळचेच निवडायचे आहे. आणि इसेन्शियल्स किट, पेटी, सेफ्टी किट, त्याचबरोबर डिनर सेटसाठी तुम्ही या तिन्ही संचासाठी जो फॉर्म अर्ज केलेला आहे, तर शिबिर निवडताना तुम्हाला त्याची तारीख असणार आहे, तर एकाच दिवशीची निवडायची आहे. तर ही जी बातमी आहे, आजची ही 11 मार्चची अपडेट आहे, तर एवढीच असणार आहे. जर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे. तसेच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात, तर मला जिल्ह्याचं नावसुद्धा सांगायचं आहे. आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या ही जी योजना आहे, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे ही जी योजना राबवण्यात आलेली आहे, तर तर तुमच्या जिल्ह्यामध्ये चालू आहे की नाही, ही सुद्धा अपडेट्स मला द्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला गृहोपयोगी संच, सेफ्टी किट, डिनर सेट मिळाले का नाही, याची सुद्धा कमेंट्स करून मला नक्की सांगायचं आहे. धन्यवाद.